Hello everyone. In this lecture, we are going to start with the chapter number 4, Speed and Velocity, Work Power and Energy. आता हा चॅप्टर जो आहे तर तो दोन सेशनमध्ये डिवाइड केलेला आहे. एक आहे स्पीड अँड वेलोसिटी, दुसरा असेल वर्क पॉवर अँड एनर्जी. तर आजच्या या सेशनमध्ये आपण स्पीड अँड वेलोसिटीला सुरुवात करणार आहोत. तर चालू करूया. तर सुरुवातीला आपल्याला रेस्ट काय म्हणजे स्थिर अवस्था काय हे पाहायचं आहे. आता एखादी बॉडी जी आहे तर ती स्थिर अवस्थेमध्ये आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो? अ बॉडी इज सेड टू बी इन द स्टेट ऑफ रेस्ट व्हेन इट रिमेन्स इन द सेम पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता फॉर एक्झाम्पल पहा, इथे कबड दिसत आहे तुम्हाला. आता हे कबड काय, जर कुठल्याही वेळेस तुम्ही बघितलं दिवसात तर त्याची जागा जी आहे ती एकच जागा आहे. ते काय विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याची पोझिशन बदलत नाही. तर ही जी अवस्था असते तर तिला आपण स्थिर अवस्था किंवा रेस्ट कंडिशन असं म्हणू शकतो. दुसरं आहे मोशन. मोशन म्हणजे काय असेल, किंवा एखाद्या बॉडीला आपण मोशन मध्ये आहे असं केव्हा म्हणू शकतो? अ बॉडी इज सेड टू बी इन द स्टेट ऑफ मोशन व्हेन इट कंटिन्युअसली चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे जेव्हा कधी बॉडी त्याची पोझिशन जी आहे ती विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज करत असते. आता फॉर एक्झाम्पल इथं आपण दाखवलेलं आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. तर हे काय की वेगवेगळ्या वेळेला ती वेगवेगळ्या ठिकाणी असते. तर त्यावेळेला आपण काय म्हणणार की ही जी पृथ्वी आहे तर ही मोशन मध्ये आहे. म्हणजे जेव्हा कधी एखादी बॉडी तिची जागा हे वेळेनुसार बदलत राहते तर त्यावेळेला आपण म्हणणार की ती बॉडी जी आहे ती मोशन मध्ये आहे. तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे मोशनचे टाइप्स ऑफ मोशन. आता मोशनचे मेन 5 टाइप्स आहेत. फर्स्ट असेल रॅन्डम मोशन, दुसरा आहे ट्रान्सलेटरी मोशन, तिसरा आहे ऑसिलेटरी मोशन, चौथं आहे युनिफॉर्म मोशन आणि पाचवं आहे नॉन युनिफॉर्म मोशन. आता या प्रत्येकाविषयी आपण माहिती पाहूया. आता रॅन्डम मोशन, तर रॅन्डम मोशनला आपण कसं म्हणाल की कुठलं मोशन आहे रॅन्डम मोशन आहे. आता इथे तुम्हाला दिसत आहे, हे जर तुम्ही बघितलं ह्या बॉडी काय होत आहेत की वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या स्पीडने त्या जात. तर ज्या वेळेला असं काही मोशन असतं तर त्याला काय आपण म्हणू शकतो की हे रॅन्डम मोशन आहे. आता उदाहरणासाठी आपण मासा पाहू शकतो, फिश. जर एखादा मासा स्विम करत असेल तर त्याची डायरेक्शन किंवा त्याची स्पीड जी आहे ती फिक्स असते का? तर ती फिक्स नसते. तो कुठल्याही क्षणी कुठल्याही स्पीडने कुठल्याही डायरेक्शननी जाऊ शकतो. किंवा धूर पहा, एखाद्या वस्तू जाळली आणि त्याचा धूर जर पाहिला तर त्या धुराची काही दिशा किंवा त्याची गती ती फिक्स असते का? तो कुठेही जाऊ शकतो, कुठल्याही गतीने जाऊ शकतो. म्हणजे आपण रॅन्डम मोशन कशाला म्हणणार? when an object moves at a different speed and in a different direction it is said to be in a random motion. म्हणजे जेव्हा कधी बॉडी ही वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळ्या गतीने जात असेल तर त्यावेळेला आपण म्हणणार की ती बॉडी ही रॅन्डम मोशन मध्ये आहे. तर दुसरं आहे ट्रान्सलेटरी मोशन. ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे काय असेल? सो इट इज द मोशन इन विच ऑल पॉइंट्स ऑफ मुव्हिंग बॉडी मूव्ह युनिफॉर्मली इन द सेम लाईन. म्हणजे एकाच लाईन मध्ये ते मूव्ह होत आहेत एका स्पीडनी. तर त्यावेळेला आपण त्या बॉडीला म्हणणार की ते ट्रान्सलेटरी मध्ये आहे किंवा ट्रान्सलेटरी मोशन असं आपण त्याला म्हणणार. आता ट्रान्सलेटरी मोशनला पुन्हा 3 टाइप्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. रेक्टिलिनियर मोशन, कर्व्हिलिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन. आता रेक्टिलिनियर मोशन कशाला म्हणणार? तर जेव्हा एखादा स्ट्रेट पाथ, आता जसं की हा सर्कल दिसत आहे तुम्हाला, स्ट्रेट पाथ मध्ये तो मूव्ह होत आहे तर यावेळेला जे मोशन असेल तर त्याला आपण रेक्टिलिनियर मोशन असं म्हणतो. बघा, इफ द पाथ ऑफ अन ऑब्जेक्ट इन अ ट्रान्सलेटरी मोशन इज इन अ स्ट्रेट लाईन देन इट इज कॉल्ड रेक्टिलिनियर मोशन. म्हणजे एकाच डायरेक्शन मध्ये तो जात आहे स्ट्रेट लाईन मध्ये तर त्याला आपण रेक्टिलिनियर मोशन असं म्हणणार. आता आपण हे कुठं पाहू शकतो? जसं की एखादी बस आहे सरळ रस्त्याने जात असेल तर त्यावेळेला आपण म्हणणार की त्याचं मोशन जे आहे ते रेक्टिलिनियर मोशन आहे. आता दुसरं जर पाहिलं आपण तर कर्व्हिलिनियर मोशन. म्हणजे या मोशन मुळे काय होतं, जसं की आता हा बॉल फेकलेला आहे, याने काय केलेलं आहे, कर्व तयार केलेला आहे त्याच्या मोशनला. तर यावेळेला आपण त्याला काय म्हणणार की कर्व्हिलिनियर मोशन. बघा, इन अ ट्रान्सलेटरी मोशन इफ द पाथ ऑफ द ऑब्जेक्ट इज इन कर्व्ड लाईन देन इट इज कॉल्ड द कर्व्हिलिनियर मोशन. जसं की आता कार असेल, कारने जर टर्न घेतला एखाद्या कर्व्ड रोड वरती तर त्यावेळेला त्याचं मोशन काय असणार आहे? कर्व्हिलिनियर मोशन असेल. आता पुढे आहे सर्क्युलर, त्याला रोटरी असंही म्हणलं जातं, सर्क्युलर और रोटरी मोशन. आता कधी म्हणणार आपण सर्क्युलर मोशन? जसं की इथे दिसत आहे बघा, हा पॉइंट काय होत आहे असं सर्क्युलर पाथ मध्ये तो मूव्ह होत आहे विथ रिस्पेक्ट टू फिक्स पॉइंट. तर त्यावेळेला आपण त्याचं जे मोशन असेल तर त्याला आपण सर्क्युलर किंवा रोटरी मोशन असं म्हणणार. when an object moves along a circular path
इट इज कॉल्ड टू बी इन द सर्क्युलर और रोटरी मोशन. आता हे जर दररोजचं एक्झाम्पल बघितलं तर फॅनचं मोशन कुठलं असणार आहे, तर ते असेल सर्क्युलर मोशन. किंवा एखाद्याकडे बाईक असेल, व्हेकल्स असतील, तर व्हेकल्सचे जे व्हील्स आहेत तर व्हील्स हे कुठल्या मोशन मध्ये असतात, तर ते व्हील्स जे आहेत तर ते सर्क्युलर मोशन मध्ये असतात. आता पुढे आहे ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी किंवा त्याला व्हायब्रेटरी असंही म्हणलं जातं. आता केव्हा आपण म्हणणार की ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी आहे मोशन, तर हे तुम्हाला दिसत आहे इथे एक बॉल आहे आणि बॉल हा फिक्स केलेला आहे. आता या बॉलला काय केलं, एकदा ओढलं आणि सोडलं, मग हा काय होतो पुढे मागे असा फिरत राहतो. तर आपण टू अँड फ्रो मोशन असं म्हणतो. तर जेव्हा कधी एखादा ऑब्जेक्ट टू अँड फ्रो मोशन मध्ये मूव्ह होत असेल तर त्याला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. बघा, when an object moves to and fro along a path, then it is said to be in an oscillatory or vibratory motion. आता हे तुम्हाला कुठं बघायला मिळतं, ऑसिलेशन ऑफ द पेंडुलम ऑफ अ क्लॉक. म्हणजे जे घड्याळ आहे, घड्याळाला जे पेंडुलम असतं तर त्याचं जे मोशन आहे तर ते ऑसिलेटरी असेल. किंवा शिलाई मशीन घेतली तुम्ही, तर त्या शिलाई मशीनचं जे निडल आहे म्हणजे त्याची सुई जी आहे तर त्या सुईचं मोशन सुद्धा कसं आहे, ते ऑसिलेटरी म्हणजे पुढे मागे एका पर्टिक्युलर फिक्स पाथ मध्ये ते मूव्ह होत राहतं, तर त्याला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणणार. पुढे आहे युनिफॉर्म मोशन. तर युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं, इथे बघा आता एक दिसेल तुम्हाला व्हिडिओ. आता एक व्यक्ती आहे जिने मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला आहे. ती काय करत आहे की तिची जी स्पीड आहे तर ती 3 मीटर पर सेकंड एवढी, म्हणजे तिची फिक्स स्पीड आहे की ते एका सेकंदामध्ये किती अंतर कव्हर करत आहे, 3 मीटर. म्हणजे ज्या वेळेला त्याची जी व्हेलॉसिटी आहे किंवा त्याची स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट असते तर त्यावेळेला आपण म्हणणार की ते युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. बघा, an object moving with a constant speed is called to be in the uniform motion. आणि याच्या विरुद्ध जर झालं तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणतो. आता इथे बघा वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, वॉकिंग, रनिंग, रायडिंग, बायसिकल. किंवा पुढे काय आहे इथे, बीइंग इन अ कार. आता जेव्हा आपण असं कधी करत असतो, सुरुवातीला जर आपण चालायला सुरुवात केल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण स्पीड मेंटेन करतो, पण जसं आपण थकू तसं काय होणार आहे, आपली स्पीड ही कमी होत जाणार, ती काही कॉन्स्टंट राहणार नाही. किंवा रनिंग मध्ये तसं होईल, ज्या स्पीडने आपण सुरुवात केली होती तर ती स्पीड काही कंटिन्यू मेंटेन राहत नाही. असं ह्या सगळ्याच उदाहरणामध्ये होतं. तर ही जी उदाहरणं आहेत ही नॉन युनिफॉर्म मोशन साठी असतील. तर हे झाले टाइप्स ऑफ मोशन. आपण अजून एकदा त्याची समरी बघा. रॅन्डम मोशन म्हणजे काय असेल, इट इज द मोशन इन डिफरंट डायरेक्शन विथ डिफरंट स्पीड. वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळ्या स्पीडने जाणं. ट्रान्सलेटरी मध्ये काय असेल, इट मूव्स युनिफॉर्मली इन सेम लाईन. एकाच लाईन मध्ये युनिफॉर्मली ते मूव्ह होणार. ट्रान्सलेटरीचे पुन्हा 3 टाइप्स असतील, रेक्टिलिनियर मोशन, कर्व्हिलिनियर मोशन, सर्क्युलर और रोटरी मोशन. रेक्टिलिनियर म्हणजे काय असेल की स्ट्रेट लाईन मध्ये त्याचं मोशन आहे. कर्व्हिलिनियर म्हणजे कर्ड लाईन मध्ये असेल आणि सर्क्युलर म्हणजे सर्क्युलर पाथ मध्ये त्याचं मोशन होणार आहे. आता ऑसिलेटरी और व्हायब्रेटरी मध्ये काय असेल, टू अँड फ्रो अलोंग द पाथ. एका पाथ मध्ये ते काय होणार आहे, पुढे मागे असं ते मोशन राहील. युनिफॉर्म मध्ये काय असेल की ते कॉन्स्टंट स्पीडनी मूव्ह होईल. आणि नॉन युनिफॉर्म मध्ये काय असेल, त्याची स्पीड ही व्हेरिएबल असेल, वेगवेगळी स्पीड असू शकते. तर हे झाले मोशनचे टाइप्स. तर पुढे आपल्याला पाहायचं आहे स्पीड. स्पीडला मराठीमध्ये आपण गती असं म्हणतो. तर गती म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन ॲज अ स्पीड. म्हणजे वेळेनुसार किंवा काही वेळेमध्ये आपण जे काही अंतर कव्हर केलेलं असतं तर त्यालाच आपण गती असं म्हणतो. कॅल्क्युलेट कसं करणार, एस इज इक्वल टू डी बाय टी. इथे एस म्हणजे स्पीड असेल, डी म्हणजे डिस्टन्स, टी म्हणजे टाइम असेल. आता स्पीड जी आहे तर याला काय लागतं, फक्त मॅग्निट्यूड. इट हॅज मॅग्निट्यूड ओनली, देअरफॉर इट इज अ स्केलार क्वांटिटी. आता डिस्टन्स हा जो शब्द आहे तर हा रिप्रेझेंट काय करतो, फक्त अंतर, पण त्याला त्या अंतराला काही दिशा नसते फिक्स, त्यामुळे ही सुद्धा स्केलार क्वांटिटी आहे. तसं स्पीड सुद्धा स्केलार क्वांटिटी आहे. तर स्पीडचं युनिट काय असतं, तर ते मीटर पर सेकंड किंवा किलोमीटर पर आवर किंवा सेंटीमीटर पर सेकंड हे स्पीडसाठी युनिट्स आहेत. यानंतर युनिफॉर्म स्पीड. आता युनिफॉर्म स्पीड कशाला म्हणणार आपण, आता तुम्हाला इथं दिसत आहे की एक ट्रक आहे. तो ट्रक काय 0 सेकंद म्हणजे सुरुवातीला 0 मीटर ॲक्सेलरेशन होतं. ट्रॅव्हल करायला सुरुवात केली, 1 सेकंदानंतर तो 5 मीटर अंतरावरती पोहोचला. दुसऱ्या सेकंदानंतर तो 10 मीटर, तिसऱ्यानंतर 15 आणि चौथ्या सेकंदानंतर तो 20 मीटर. म्हणजे हा जो 1 सेकंदाचा गॅप आहे प्रत्येक वेळेस,
तर त्यामध्ये तो काय करत आहे की 5 मीटरचं डिस्टन्स कव्हर करत आहे. म्हणजे if the body covers equal distances in equal interval of time, then we said that its speed is uniform speed. म्हणजे जेव्हा कधी एखादी बॉडी इक्वल डिस्टन्सेस म्हणजे समान अंतर समान वेळेमध्ये जर कापत असेल तर त्यावेळेला आपण ती युनिफॉर्म स्पीड मध्ये आहे असं म्हणतो. दुसरं आहे व्हेरिएबल स्पीड. तर व्हेरिएबल स्पीड मध्ये बघा इथे आता सुरुवात केली इथून तर पहिल्या सेकंदामध्ये 4 मीटर डिस्टन्स कव्हर झालं. दुसऱ्यामध्ये काय झालेलं आहे ती 10 पर्यंत पोहोचली. म्हणजे एकूण किती 6 मीटर तिने डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. नंतर तिसऱ्या सेकंदाला ती 13 मीटरला पोहोचली म्हणजे 3 मीटर तिने अंतर कव्हर केलेलं आहे आणि चौथ्याला 18 म्हणजे 5 मीटर. आता तुम्ही जर बघितलं यांच्यामधला वेळ सारखाच आहे 1 सेकंदाचा. पण पहिल्या सेकंदामध्ये 4 मीटर कव्हर झालं, दुसऱ्यामध्ये 6, तिसऱ्यामध्ये 3 मीटर आणि पाचव्यामध्ये 5 मीटर. तर अशा वेळेला जी स्पीड असते तर त्याला आपण व्हेरिएबल स्पीड किंवा नॉन युनिफॉर्म स्पीड. When a body covers unequal distances in equal interval of time, then we said that its speed is non-uniform speed or variable speed. त्यानंतर पुढचा आहे average speed. So it is the ratio of total distance traveled and time taken. म्हणजे जेवढं काही डिस्टन्स कव्हर केलेला आहे तो आणि त्यासाठी लागलेला वेळ यांचा जो रेशो आहे किंवा गुणोत्तर आहे तर त्यालाच आपण ॲव्हरेज स्पीड असं म्हणतो. पुढे वेलॉसिटी. So velocity is the rate of change of displacement with respect to time. आता डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स यांच्यामध्ये काय फरक असेल जसं की डिस्टन्सला सांगितलं डिस्टन्स म्हणजे फक्त अंतर काहीतरी आहे. पण डिस्प्लेसमेंट म्हणलं तर एखाद्या स्पेसिफिक डायरेक्शननी जर आपण काही अंतर कापलं असेल तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. तर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट कशी होणार v इज इक्वल टू एस बाय टी. इथे v म्हणजे व्हेलॉसिटी असेल, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, टी म्हणजे टाइम असेल. आता ही व्हेलॉसिटी जी आहे हिला डायरेक्शन पण आहे मॅग्निट्यूड पण आहे त्यामुळे ही काय असणार आहे वेक्टर क्वांटिटी असेल. तर याचं युनिट काय असतं तर युनिट असेल मीटर पर सेकंड किंवा किलोमीटर पर आवर किंवा सेंटीमीटर पर सेकंड. स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्या दोन्हीचंही युनिट सारखंच आहे पण दोन्हीमध्ये फरक काय तर स्पीड ही स्केलार क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी वेक्टर. स्केलार कशी झालेली आहे ती त्याच्यामध्ये आपण जे डिस्टन्स कव्हर करतो तर त्याला फक्त मॅग्निट्यूड असते डायरेक्शन नसते. पण व्हेलॉसिटी मध्ये आपण त्याच्यासाठी डिस्प्लेसमेंट हा शब्द वापरतो. हेही अंतरच आहे पण या अंतराला काही स्पेसिफिक दिशा असते किंवा डायरेक्शन असते त्यामुळे त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो आणि ती वेक्टर क्वांटिटी असेल. बाकी दोन्हींची जी युनिट्स आहेत ते सारखेच असतील. पुढे आपल्याला व्हेलॉसिटी विषयी अजून पाहायचं आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय असेल So it is the ratio between the total displacement of a body and time taken for it. म्हणजे हा रेशो आहे कशाचा जेवढं काय आपण टोटल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते आणि ते टोटल डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जो काही वेळ लागलेला आहे त्याला आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी असं म्हणतो. आता कुठलेही नंबर्स घेतले त्यांचं जर ॲव्हरेज घ्यायचं असेल तर आपण काय करतो त्यांचं ॲडिशन करतो सगळ्या नंबर्सचे आणि जेवढे काही नंबर्स असतील ते आणि त्याला डिवाइड करतो. तर व्हेलॉसिटी मध्ये काय केलं जातं की इनिशियल आणि फायनल अशी व्हेलॉसिटी घेतात डिवाइड बाय 2. आता हे u जे आहे हे इनिशियल व्हेलॉसिटी असेल, v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी डिवाइड बाय 2 म्हणजे मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी निघेल. d म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट असेल आणि t म्हणजे टाइम टेकन असेल. त्यात एक नोट दिलेली आहे when a body returns to its starting point its displacement and average velocity is 0. म्हणजे एखाद्या बॉडी जर जिथून सुरुवात केली तिथंच ती परत आली तर त्या केस मध्ये त्याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्हीही 0 असतात. पुढे असेल रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आता रिलेटिव्ह म्हणजे काय असेल तर एकमेकांशी रिलेटेड म्हणजे दोन ऑब्जेक्ट जर ॲट अ टाइम मोशन मध्ये असतील तर त्यावेळेस आपल्याला त्यांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करावी लागते. आता रिलेटिव्ह व्हेलॉसिटीसाठी आपल्याला डायरेक्शन्स कन्सिडर कराव्या लागतात त्यांचं. आता बघूया इफ टू बॉडीज ए अँड बी दोन बॉडी आपण कन्सिडर केलेल्या आहेत ए अँड बी असं त्यांना म्हणलेलं आहे. जसं की इथं बघा ही ए बॉडी आहे ही बी बॉडी. तर पहिल्या केसमध्ये काय की ह्या दोन्हीची डायरेक्शन सेम आहे. आता जेव्हा या दोन्ही बॉडी जे आहे ते सेम डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असतील तर त्या केसमध्ये त्यांची व्हेलॉसिटी काय असते रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बघा दिस व्ही आर इज इक्वल टू व्ही ए मायनस व्ही बी. म्हणजे जेव्हा कधी दोन बॉडी जर एकाच डायरेक्शनने मूव्ह होत असतील सेम डायरेक्शनने तर त्या केसमध्ये त्यांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते तर त्या दोन्ही व्हेलॉसिटीची वजाबाकी त्या ज्या दोन बॉडी आहेत तर त्यांच्या व्हेलॉसिटीची वजाबाकी करून जी काही व्हेलॉसिटी मिळते तर तिला आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं म्हणतो. आता दुसरी केस असेल याच्यामध्ये काय होतं इथे बघा हे या दोन्हीची डायरेक्शन काय विरुद्ध आहे दिस मूव्स इन द अपोजिट डायरेक्शन देन द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज. या केसमध्ये आपल्याला त्यांचं ॲडिशन करावं लागतं
तर इथे लिहिलेलं आहे व्ही आर इज इक्वल टू व्ही ए प्लस व्ही हे लक्षात ठेवा, बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारतात. जर सेम डायरेक्शन असेल तर वजाबाकी करायची आणि अपोजिट डायरेक्शन असेल म्हणजे विरुद्ध असेल तर त्या केसमध्ये त्यांची बेरीज करायची. तर पुढे असेल अँग्युलर व्हेलॉसिटी. The rate of change of angular displacement with respect to time is called angular velocity. तर सुरुवातीची जी व्हेलॉसिटी पाहिलं तर ती लिनियर होती, तिथं डिस्टन्स होतं, जे डिस्प्लेसमेंट आहे ते लिनियर होतं. पण या केसमध्ये काय तर ते अँग्युलर आहे. हे बघा, हा जर सर्कल दिसेल तर ह्या सर्कल मध्ये जे काही मोशन असेल तर त्या मोशनला आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागतं, अँग्युलर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करावी लागते. जर ते सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर ते काय असेल, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड द अँग्युलर व्हेलॉसिटी. कॅल्क्युलेट कसं होणार तर ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. इथे ओमेगा हे साइन आहे तर हे अँग्युलर व्हेलॉसिटी साठी आहे. थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल आणि टी म्हणजे टाइम असेल. आता अजून एका पद्धतीने ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जर नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स म्हणजे जास्त जर असं ते फिरत असेल, नंबर ऑफ रिव्होल्यूशन जास्त असेल तर त्या केसमध्ये हा फॉर्म्युला वापरतात, ओमेगा इज इक्वल टू 2πn अपॉन 60. आता इथे एक रिलेशन दिलेलं आहे. समजा एखादी बॉडी जर बी पासून इकडे मूव्ह झाली तर त्या केसमध्ये काय केलेलं आहे त्यांनी, एवढा अँगल कव्हर केले. पण हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला रेडियस माहित आहे, आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. एस म्हणजे काय असतं, हे आर्क लेंथ. सो थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस असं तो फॉर्म्युला असेल. यानंतर आपल्याला बघायचं रिलेशन बिटवीन द लिनियर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर आणि लिनियर यांच्यामध्ये रिलेशन काय, सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा हे रिलेशन आहे. हे सुद्धा बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारतात. यानंतर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय असतं, सो इट इज द टाइम टेकन टू कंप्लीट वन फुल रिव्होल्यूशन ऑफ अ सर्कलिंग ऑब्जेक्ट. म्हणजे पूर्ण एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागलेला आहे तर त्याला आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असं म्हणतो. आणि पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कॅल्क्युलेट कसा होतो, सो टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा या फॉर्म्युल्याने तो कॅल्क्युलेट करता येतो. तर आजच्या लेक्चर सेशन मध्ये आपण इथेच थांबूयात. यानंतर आपल्याला ऍक्सलरेशन, नंतर न्यूटन्सचे लॉज याच्याविषयी माहिती घ्यायची आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू.